नमस्कार मित्रांनो, मुंबई हायकोर्टची लिपिक पदाची जाहिरात ही आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाहिरातीबद्दल सविस्तर चर्चा करू। फॉर एक्झाम्पल एज क्रायटेरिया काय आहे, सिलेबस काय आहे, अर्जाची शेवटची मुदत काय आहे, आणखी काही महत्त्वाच्या बाबी आहे त्या बाबींवरती आपण चर्चा ही करणार आहोत। त्यानंतर तुम्ही बिनधास्त अर्ज करू शकता। तर चला वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट चर्चा ही करूया। मुंबई हायकोर्ट, मुंबई उच्च न्यायालयाची ही जाहिरात आहे लिपिक पदाची। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात क्लार्क ची जाहिरात आहे। एकूण जे पद आहे ते पद आहे 129 एकूण पद आहे। त्यापैकी 5 जे पद आहे रिझर्व आहे, 124 पद सिलेक्ट होणार आहे आणि 31 ज्या पोस्ट आहेत त्या काय आहे वेटिंग लिस्ट मध्ये 31 पोस्ट या ठिकाणी असणार आहेत। बघा एकूण पद किती आहे क्लार्कचे 129, नंतर 4% जे रिझर्व पर्सन विथ डिसेबल त्यांच्यासाठी काय आहे 5% रिझर्व आहे, 5 पोस्ट आणि त्यानंतर 124 एकूण झाले। 31 जे आहे ते 31 काय आहे रिझर्व ठेवण्यात आलेले आहे वेटिंग लिस्ट चे काय आहे ते रिझर्व आहे वेटिंग लिस्ट। आता हे जे 31 रिझर्व असणार आहे यांची व्हॅलिडिटी किती आहे त्याच्यावरती आपण चर्चा करू। यांची व्हॅलिडिटी जी आहे ती व्हॅलिडिटी असणार आहे 2 वर्षाची, यांची व्हॅलिडिटी असणार आहे 2 वर्षाची। जे वेटिंग असणार ते 31 यांची व्हॅलिडिटी आहे 2 वर्षाची। त्यानंतर पुढच्या काही मुद्द्यांवरती चर्चा करू। इथे पगाराचा विचार केला तर जवळपास 50, 55 ते 60,000 रुपये तुम्हाला पगार हातामध्ये येईल। मेट्रो सिटी असल्यामुळे अलाउन्सेस या ठिकाणी काय असतात जास्त असतात। चला पुढचे काही महत्त्वाचे मुद्दे आहे यांच्यावरती आपण चर्चा करू। जाहिरात भरपूर मोठी आहे, महत्त्वाच्या मुद्द्यांवरतीच आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत। एज क्रायटेरियाचा विचार केला तर जनरल साठी आहे कमीत कमी 18 जास्तीत जास्त 38। त्यानंतर कॅटेगरीचा विचार केला SC ST कॅटेगरीचा विचार तर कमीत कमी 18 जास्तीत जास्त 43 वर्ष। नंतर फॉर हायकोर्ट ऑब्लिक गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अप्लाइंग थ्रू प्रॉपर चॅनल, जे हायकोर्टचे एम्प्लॉई आहे त्यांना इथे एज चं लिमिट दिलेलं नाही, त्यांनी कितीही एज त्यांचं चालेल। एज चं क्लिअर झालेलं आहे। पुढचं आपल्याला क्वालिफिकेशन बघू की काय काय तुमच्याकडे क्वालिफिकेशन पाहिजे। फार महत्त्वाचा मुद्दा आहे क्वालिफिकेशनचा। या ठिकाणी बघू शकता मस्ट पासेस युनिव्हर्सिटी डिग्री ऑफ एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी रेफरन्स विल बी गिवन टू द होल्डर्स ऑफ डिग्री इन लॉ, म्हणजे एनी ग्रॅज्युएशन कोणतीही डिग्री चालेल तुमच्याकडे असेल तर, परंतु ज्यांच्याकडे लॉ आहे त्यांना काय आहे प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे। तर इंग्लिश टायपिंग पाहिजे GCC TBC और ITI म्हणजे एक कम्प्युटर ऑफ टायपिंग बेसिक कोर्स आहे सर्टिफिकेट, या मार्फत तुमची टायपिंग झालेली पाहिजे। 40 WPM म्हणजे 40 चा स्पीड पाहिजे, फक्त इंग्लिश टायपिंग पाहिजे, फक्त इंग्लिश 40 चा स्पीड। त्यानंतर त्यांनी सांगितलं की कम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे पाहिजे, कम्प्युटर नॉलेज। मग आता याच्यामध्ये कम्प्युटर नॉलेज त्यांनी काय सांगितलं MS वर्ड, त्यानंतर MS ऑफिस, त्यानंतर विंडोज, हे काही सांगितलेले की ऑफिस ऑर्गनायझेशन, हे वेगवेगळे जे कम्प्युटरशी निगडीत आहे ते तुमच्याकडे पाहिजे। हे सगळं कशामध्ये येत असतं तर सगळं या ठिकाणी बघू शकतो आपण। हे बघा MSCIT मध्ये सगळे येत असतं, म्हणजे सोप्या भाषेत हे बाजूला असू द्या। तुमच्याकडे डिग्री पाहिजे, इंग्लिश 40 स्पीड पाहिजे आणि MSCIT पाहिजे, हे मस्ट आहे। एवढं तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे, सगळं काय आहे मस्ट आहे। आता पुढचे काही मुद्दे आहे ते बघू आपण। एज बघितलेला आहे, त्यानंतर एज्युकेशन पण या ठिकाणी आपण बघितलेलं आहे। पुढचे काही महत्त्वाचे हे ऑप्शनल आहे मुद्दे आहेत त्यांच्यावरती चर्चा करू। इथे बघा फीज, आता फीजचा क्रायटेरिया कसा आहे इथे द रजिस्ट्रेशन फीज 100 म्हणजे 100 रुपये काय आहे रजिस्ट्रेशन फी आहे। आता इथे बघा एक गोष्ट अशी आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर या ठिकाणी निवड लिस्ट ते लावणार आहे आणि ज्यांना निवड करतील, ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्याच विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा देता येणार आहे, लक्षात ठेवा। आणि ज्यांना लेखी परीक्षेसाठी निवड ज्यांची होईल त्यांना त्यानंतर 400 रुपये हे पेड करायचे आहे। सुरुवातीला 100 रुपये तुम्हाला पेड करायचे आहे, सुरुवातीला 100 रुपये। आणि लेखी परीक्षेसाठी ज्यांची निवड होईल, कारण अर्ज केल्यानंतर सुद्धा निवड यादी लागणार आहे, निवड यादीमध्ये तुम्ही बसले तर तुम्हाला लेखी परीक्षा देता येणार आहे। म्हणजे समजा निवड यादीमध्ये तुम्ही बसले नाही तर तुमचे 100 रुपये गेले, आणि समजा निवड यादीमध्ये तुम्ही बसले तर त्यानंतर लेखी परीक्षा तुम्हाला द्यायची आहे 400 रुपये त्यानंतर पेड करायचे आहे। अशी सिस्टम या ठिकाणी आहे, हे व्यवस्थित बघून घ्या। वन टाइम 1000 रुपये यांनी घेतलेले आहे का अजिबात नाही। चला पुढचे काही मुद्दे असेल त्यांच्यावरती चर्चा करू। आता अर्जाची तारीख कशी आहे बघू। 22 तारखेपासून ऍप्लिकेशन करण्यासाठी सुरुवात झालेली आहे।
तर 5 फेब्रुवारीपर्यंत ऍप्लिकेशन तुम्ही करू शकतात. 5 फेब्रुवारीपर्यंत शेवटची तारीख आहे ऍप्लिकेशन करण्याची. सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ आहे. लक्षात ठेवा, 12 वाजेपर्यंत वेळ आहे का? नाही, सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ आहे. चला, पुढचे काही मुद्दे असेल त्यांच्यावरती आपण चर्चा करूया. आय थिंक पुढचं सिलेबसचा मुद्दा असेल. स्क्रीनिंग टेस्ट एक्झामिनेशन बघा, सिलेबसचा मुद्दा आहे. पुढे सिलेबस कशा पद्धतीने आहे ते बघू आपण या ठिकाणी. 90 मार्काला लेखी परीक्षा होणार आहे. 90 मार्काला काय आहे? लेखी परीक्षा आहे. त्यानंतर बघू शकतो आपण 20 मार्काला टायपिंग टेस्ट आहे आणि इंटरव्ह्यू आहे 40. म्हणजे 90 मार्क, 20 मार्क आणि 40 मार्क. 90 मार्काला लेखी परीक्षा, 20ला टायपिंग टेस्ट आणि 40 मार्काला काय आहे या ठिकाणी? ओरल आहे. इंटरव्ह्यू तुमची घेणार आहे. अशा पद्धतीची या ठिकाणी क्रायटेरिया बघू. इथे स्क्रीनिंग टेस्ट 90 मार्क. सब्जेक्ट कोणते कोणते आहे बघा. या ठिकाणी जी टेस्ट आहे, मिनिमम पासिंग 45 मार्क तुम्हाला 90 पैकी मिनिमम पासिंग पाहिजे. 1 आवर्स ड्युरेशन, 1 तासाची ही परीक्षा असेल. रिटन टेस्ट पेपर शुड बी ऑब्जेक्टिव्ह टाईप. MCQ टाईप काय आहे? क्वेश्चन आहे या ठिकाणी MCQ टाईप. मराठी ग्रामर 10 मार्क, इंग्लिश ग्रामर 20 मार्क, जनरल नॉलेज 10 मार्क, जनरल इंटेलिजन्स 20 मार्क, अर्थमेटिक 20 मार्क आणि कम्प्युटर 20 मार्क. हे काय आहे? अंकगणित आहे. अशा पद्धतीने 90 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. टायपिंग टेस्ट बघा या ठिकाणी मिनिमम पासिंग मार्क 20 पैकी 10 आहे. 10 मिनिटामध्ये 400 शब्द तुम्हाला इंग्लिशचे टाईप करायचे आहे. स्पीड तसा डेंजर असेल तुमचा. आणि हे जे टायपिंग आहे ते कम्प्युटरवरती घेणार. कम्प्युटरचं जे कीबोर्ड आहे त्यावरती हे टायपिंग घेणार आहे. आणि इंटरव्ह्यू जे आहे 40 मार्काचे आहे. मिनिमम तुम्हाला 16 मार्क या ठिकाणी पासिंगसाठी पाहिजे इंटरव्ह्यूचं. आता याच्यामध्ये तुम्ही बसल्यानंतर, मेरिट लिस्टमध्ये बसल्यानंतर तुमची निवड होईल. आता सर मला इथे 16 पेक्षा जास्त आहे, इथे 10 पेक्षा जास्त आहे, इथे 45 पेक्षा जास्त आहे, मग माझं सिलेक्शन का झालं नाही? मेरिट लिस्ट मध्ये आपण बसलो नाही म्हणून सिलेक्शन आपलं झालं नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. हॅलो, पुढचे काही मुद्दे असले ते बघा. या ठिकाणी तेच दिलेलं आहे. मराठी ग्रामर 10 क्वेश्चन 10 मार्क, इंग्लिश ग्रामर 20 क्वेश्चन 20 मार्क, जनरल नॉलेज. आणि हा जो पेपर आहे पूर्ण इंग्लिशमध्ये पेपर होणार आहे, मराठीमध्ये पेपर होणार नाही. फक्त मराठी ग्रामर मराठीमध्ये असेल. इंग्लिश, जनरल नॉलेज, हे जनरल इंटेलिजन्स, अंकगणित, कम्प्युटर सगळं इंग्लिशमध्ये असेल. टोटल इंग्लिशमध्ये असेल. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि द इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन कम्प्युटर ओनली. कम्प्युटरवरती टेस्ट ही होणार आहे. हे बाकी जे सब्जेक्ट आहे या ठिकाणी त्या सब्जेक्टवरती आपण काय केलेली आहे? चर्चाही केलेली आहे. बाकी डॉक्युमेंट वगैरे याचा विचार केला तर कॉमन सगळ्या गोष्टी ह्या लागणार आहे. आता अर्ज करण्यासाठी तुम्ही मोकळे झाले असणार अशी अपेक्षा आहे. बारीक सारीक गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी, पेपर इंग्लिशमध्ये होणार आहे. आणि त्यानंतर पेपर तुम्हाला द्यायला मिळेल की नाही हे पण माहीत नाही. पण तीही सुद्धा निवड यादी ते लावणार आहे. 100 रुपये घेऊन तुम्ही अर्ज करणार. मग त्यानंतर पेपर देण्यासाठी तुमची निवड केली जाईल. त्या निवड यादीमध्ये नाव आलं तुमचं तर साहजिक आहे पेपर तुम्हाला देता येईल. म्हणजे शॉर्टलिस्ट भरपूर विद्यार्थी या ठिकाणी होणार आहे. मोठी संधी आहे. पगार पण चांगला आहे. मुंबई हायकोर्टामध्ये जॉब करण्याची संधी तुम्हाला मिळेल. काही शंका कुशंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.